नमस्कार. मुलुंड कोकण मराठा असोसिएशन पदाधिकारी मागील आपल्याबद्दल आणि सत्कार केल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि मग खूप आनंद जाता की मुलुंडात म्हणलं मागील भायर राहत मागील सत्कार झालो तर मनेश बन येयला हा काही असं व्हड साहित्यिक वगैरे ना एक ब्लॉग बरयता आणि म्हाका मागीर गांवा बद्दल कारवार बद्दल खूप अभिमान आसा, कोंकणी बद्दल खूप अभिमान आसा आणि एक 15 वर्स गावात स्पेंड केला म्हणल्यार रावलो हांव थिंगा आणि त्यानंतर पुण्यात येयलो. त्या 15 वर्सांचो काय अनुभव येयलो तो मागीर असो ऑडिओ विज्युअल रेकॉर्डिंग जाल्ल्या भशेन मेंदूत आसा आणि तो हांव आमच्या गांवाच्या लोकां बरोबर शेअर करता. आणि फॉर्च्युनेटली कितें जालें की लोकांक ते आवडटा, तांकां याद बाळपणाची याद येता की अरे हे आमी बी अनुभवले पण आमी कायंड ऑफ विसरून गेल्ले. एक उदाहरण सांगचें म्हणल्यार आमच्या गांवांत एक टंटमाड आशिल्लो. टंटमाड खंय उरल्यार माजर उरत कणसगिरी उरत खंय उरल्यार आमकां कळटालें गांव ह्या दिशेन आसा. त्या टंटमाडा बद्दल एक लेख बरयलो आणि मागीर लोक विसरत गेले की टंटमाड आशिल्लो आतां ना तो. तर लोकांक मागीर याद येणारे हो टंटमाड आशिल्लो हिंगा अशें करून लोकांक ते आवडूंक लागले. आणि काही लोकांनी म्हाका सांगलें की तुमगेल लेखांत अचानक अशी अकस्मात आई येता खंयच्यान तरी म्हणल्यार एक संवाद उरता किंवा कितें तरी उरता. तर म्हाका कितें दिसता की आईन म्हाका गांवांत आसतना घडयलें. कारण हांव कायंड ऑफ सिंगल पॅरंटींग म्हणटा पळय तशें आई मुद्दाम मिलिटरी वतालो आणि आई एकटीच म्हाका आमकां ती भावंडांक वळयताली. तिने जे काय संस्कार केले त्या संस्कारानच ते सगळे म्हाका परत रिकॉल करू शकलो हांव कितके गांवांत अनुभविलो आणि ते मागीर सगळ्यां बरोबर शेअर केलं. आणि हे गेले 4-5 वर्सां हांव बरयता. हेजे पयलीं हांवें कांय बरयत नाशिल्लो आणि ते लोकांक आवडिल्ल्याक म्हाका जास्त उरूच चडलो आणि हांव जास्त बरोवंक लागलो. तर आणि हे ल्हानपणांत एक संस्कार जातात न्ही ते खंयच्यानूय जावूंक शकतात. आतां म्हाजे पयलीं जे दुर्गादास सावंत आशिल्लो ते खबरूच न्ही कदाचित पण तेगेले आर्ट्स एंड सायन्स कॉलेजांत गॅदरींग आशिल्लें त्या गॅदरिंगाक हांव गेल्लो. तर तेणी कशें वाचटिका कायंड ऑफ बरयल्लो की कितें शिऱ्याची ती गोडी भक्तीचा ठेवाश कितें तरी आणि कीर्तन टायप केल्लो. तर ते तशें एखादे गाणे घेवन तेजे हे करचे वाचटिका करचे किंवा कोंकणीत किंवा मराठीत वेगळं हे बरयचे असं म्हाका दिसूं लागलें. किंवा म्हाका गांवां आसतना आमगेले राव बहादूर म्हण आशिल्ले. तर ते राव बहादूर घराक एक कडेन आमी खेळटे गेल्ले ताका मागीर पुस्तक मेळ्ळें ना. आणि पुस्तक मेळटलें हांव तें वाचूंक गेलो तातूंत कोंकणीत कविता आशिल्ली की दहेजा गोत्राशी झगडले म्हणून हे घर बुडले. ते तेंगे घर व्हड घर आशिल्लें ते पण ते स्प्लिट जालें आनी झगड घेवन हें जालें. तर ते